नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते। हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते। तरी अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा। भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमवली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। या 17व्या श्लोकाच्या अगोदर ज्याला शास्त्रदृष्टी नाही, सद्गुरूंच्या मुखारविंदातून ज्याला ज्ञानोपदेश प्राप्त झाला नाही, असा असणारा संस्कारहीन अडाणी पुरुष किंवा अज्ञानी असणारा जीव देहाच्या परिमाणा एवढंच आत्म्याचं परिमाण मानतो आणि देहाचं जे विनाशी स्वरूप आहे त्या स्वरूपाप्रमाणे आत्म्यालासुद्धा षड्भाव विकारामध्ये तो ग्रस्त आहे अशा प्रकारे मानतो आणि त्यामुळे अनंत काळापर्यंत कर्माच्या घट्ट बंधनामध्ये तो प्राप्त होतो, बांधला जातो। पण जगामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये एक पुरुष मात्र असा आहे की तो कर्मातच राहतो, पण कर्माचा संबंध मात्र त्याला लागत नाही। कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे। ज्ञानोबाराय उदाहरण देतात, समुद्राच्या पोटामध्येच वडवानळ नावाचा अग्नी असतो, पण समुद्राचं पाणी त्याला मात्र स्पर्श करत नाही। किंवा कमळाचं असणारं पुष्प, कमळाच्या त्या पाकळ्या, त्या कमळाचं असणारं पत्र किंवा पान सरोवरामध्ये राहतं, पण सरोवरातलं पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही। असा अलिप्तपणाने महात्मा का राहतो? त्याचं एक कारण त्याचा असणारा बोध, आणि बोधामुळेच त्याला कर्माचा स्पर्श लागत नाही। अशा महात्म्याचा आपण निश्चय करावा, विचार करावा, पण पहिल्यांदा त्याला ओळखावं। कोणी ओळखावं? महात्म्याला जर ओळखायचं असेल तर सामान्य पुरुष लागत नाही, त्या क्षेत्रातला व्यक्ती असावा लागतो। शेतकऱ्याच्या भावना शेतकऱ्याला कळतात, बाकीच्यांना त्या कळणार नाही। किंवा वैद्यकीय क्षेत्रातला व्यक्ती दुसऱ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तीला जाणू शकतो। साधकाच्या काय अवस्था असतात त्या साधकाला कळतात, सामान्य व्यक्तीला ते कळत नाही। तसं संतांची असणारी भूमिका, संतांचा असणारा बोध हा संताला किंवा देवालाच कळतो, अन्य कोणालाही कळत नाही। म्हणून सामान्य पुरुष संताला ओळखू शकत नाही। साधकाला सुद्धा जिथं सामान्य माणसं ओळखत नाही ते सिद्ध महात्म्याला ते काय ओळखणार आहे। म्हणून साधकाने सुद्धा फार आटापिटा करू नये की लोकांनी आमची ओळख ठेवावी। लोक आपल्याला ओळखू शकत नाही। 2 तासाचं त्यांचं काम झालं की लोक आपल्याला परत तुम्ही पोचले का पोचले असाही फोन करत नाही। त्याच्यामुळं फार आटापिटा त्यासाठी करू नये। आपल्याला ओळखावं अशी भावना महात्म्याची नसतेच बरं। जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी। ऐसी ऐसी जीवी चाड बहु, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी। या ओव्या पाहिल्या ना आपल्या जीवनाचा अट्टास पाहिला तर किती तफावत दिसते आहे। एकीकडे महात्मा चतुर आहे पण चातुर्य लपवितो। सगळ्यात मोठा आहे की देवानी चरण प्रक्षालन त्यांचं करावं। मोठेपणा असतानासुद्धा मोठेपणा हरवितात। आणि सगळ्या शास्त्रामध्ये विद्वान आहे पण अगदी प्रेम भराने पिसेपण मिरवी आवडोनी। वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी वे माझी दडे महिमे भेने। महात्म्याच्याही मनातला भाव असा असतो की आपल्याला कोणी ओळखूच नाही। माझे असते पण लोपो, नामरूप हरपो, मज झने वासिपो भूत जात। मग अशा महात्म्याला स्वतःचा परिचय करून द्यावा असं वाटत नाही। बरं, त्या महात्म्याला ओळखल्याशिवाय आपल्याला अध्यात्माचा लाभ प्राप्त होत नाही। म्हणून त्याची लक्षणं काय आहे? ओळखावा कवने तरी सांगो कशा करता? मुक्त पुरुषांचा विचार केला तर जशी ज्या कारणामुळे त्यांना मुक्तता प्राप्त आहे त्याच कारणामुळे साधकालाही मुक्तता प्राप्त होते।
म्हणून सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति. सिद्ध महात्म्याची जी लक्षणं आहे ते लक्षणं स्वभावतः त्यांच्या ठिकाणी आहे. साधकाला मात्र ती प्रयत्नपूर्वक संपादन करावी लागतात आणि म्हणून परमात्मा ती लक्षणं आपल्यासमोर सांगत आहेत. त्या महात्म्याला जर आपण पाहिलं तर आपली हरवलेली आत्मवस्तू जे अज्ञानाच्या आवरणामुळे आपल्याला अप्राप्तवत झालेली आहे आपल्या जवळच, पण जवळच आहे ते आपलं स्वरूपच आहे हे मात्र आपल्याला कळत नाही. ते का कळत नाही त्याची कारणं भगवंताने सांगितले आहे की कमळाचा कंद आणि बेडूक एकाच ठिकाणी राहतात, पण परागाचं सेवन भ्रमर करतात, दुसऱ्याला मात्र चिखलच उरतो. किंवा ज्याप्रमाणे दुसरं उदाहरण दिलं आहे की तो गोचिड असतो ना, गाईच्या कासेला लागलेला असतो, त्याला फार कष्ट नाही, त्वचेचा एक पदर बाजूला सोडला की त्याला दुधाची प्राप्ती होऊ शकते. पण ज्ञानोबाला म्हणतात काय करावं, अशुद्धची सेवी. तसं सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा व्यक्त आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. पण का कळत नाही त्याचं कारण आहे भ्रांतास्य काम विषयावरी. जो भ्रमाला प्राप्त झाला भ्रांत पुरुष आहे त्याची विषयावर अपेक्षा आहे, पण प्रभू रामचंद्रावर त्याची अपेक्षा नाही आहे. म्हणून जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनिपडीला विसरू आत्मबोधाचा. जो बहिरंग किंवा बहिर्मुख असतो त्याला जवळची वस्तू मिळत नाही, आणि जो अंतर्मुख झाला त्याला कष्ट करावे लागत नाही. इतकं सोपं परमार्थाचं वर्म आहे. फक्त दृश्यते दुग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. अंतर्मुख वृत्ती असेल तर परमार्थामध्ये कष्ट करावे लागत नाही, पण बहिर्मुखतेची वृत्ती असेल तर मग मात्र परमार्थ कठीण आहे. म्हणून आपल्याकडे 2-3 प्रमाण आढळतात की नाही, थोडे आहे पण केव्हा चित्तसाह्य झाली आहे, नाहीतर मग भक्ती तो कठीण, शुळावरील पोळी निवडी तो बळी विरळा शूर, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. परमात्मा वस्तूकडून काठिण्य नाही. ज्या साधकाला ते परमात्मा दर्शन करायचं आहे त्याच्या अंतःकरणाच्या भूमिकेवर सुलभता किंवा कठीणता अवलंबून आहे. आणि म्हणून हरवलेली आपली आत्मवस्तू जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर संतांचंच आपण कायम वर्णन करावं, त्यांचं चरित्र श्रवण करावं. आणि ते परमात्मा सांगतात असा महात्मा कर्मात राहतो, पण कर्माचा स्पर्श का होत नाही त्याचं भगवंताने कारण सांगितलं. यस्य म्हणजे ज्याचा अहंकृता भाव न, अहंकाराचा भाव नाही, म्हणजे मी अमुक कर्माचा करता आहे असा अभिमान ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही. त्याचप्रमाणे बुद्धी यस्य न लिप्यते, यस्य बुद्धी, ज्याची बुद्धी म्हणजे अंतःकरणाची वृत्ती, मी अमुक एक कर्म केलं आहे त्या कर्मामुळे आता मला नरकाला जावं लागेल अशा असणाऱ्या भावनेनं व्याकुळ होत नाही, लिप्त होत नाही. हा झाला त्या महात्म्याचा बोध. ज्याला देहामध्ये अहंकार नाही आणि कर्माच्या फळामध्ये ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, अशा पुरुषाकडून जर त्याने त्याच्याकडून सगळ्या त्रैलोक्याचा घात जरी झाला तरी पण तत्वतः तो कोणाला मारतही नाही आणि कोणत्या कर्माने बांधलाही जात नाही. हे हतवापी असंच का उदाहरण दिलं आहे, कारण समोर ज्यांना गीता सांगायची आहे ते भक्तराज अर्जुन क्षत्रिय आहे, सैनिक आहे, युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्रावर आलेले आहेत. आणि मग असा युद्ध करणारा व्यक्ती जर समोर असेल तर त्यांना हे सांगावं लागेल की अर्जुना, तो या प्रसंगाला सगळ्या त्रैलोक्याचा जरी घात तुझ्याकडून झाला, पण जर तुझ्यामध्ये अहंकार नसेल, तुझ्या बुद्धीमध्ये लिप्तता नसेल, तर तुला त्या कर्माचा थोडासुद्धा दोष लागणार नाही. म्हणून हतवापी असं उदाहरण दिलं आहे. काही लोक म्हणतील की भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला हिंसा शिकविली. हिंसा नाही शिकविली. त्या भक्तराज अर्जुनाला त्याचं कठीण असणारं कर्म, त्या कर्माचं पालन करण्याची भगवंताने आज्ञा दिलेली आहे. कारण प्रत्येकाचं कर्म भिन्न भिन्न आहे. सगळ्यांच्याच वाट्याला सोपं कर्म येतं असं काही नाही. क्षत्रियाचं कर्म कठीण आहे. ते दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे भक्तराज अर्जुनाने, देवा हे युद्ध करण्यापेक्षा मला असं वाटतं भिक्षा मागता भली.
हे असतो येथवर भिक्षा मागता भली. भक्तराज अर्जुनाचा भाव आहे भिक्षा मागणं सोपं आहे आणि युद्ध करणं कठीण आहे. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना, तू जर रणांगणावर नसता तर तुला भिक्षा मागण्याकरता आम्ही सांगितलं सजा आणि भिक्षा घेऊन ये, पण तू आता युद्धाकरता तयार झाला आणि सांगतो काय मला, यावदेता निरीक्षेह्यम युद्ध कामान अवस्थितान कैर्मया सहयोद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. इथं कोणाकोणाच्या बरोबर मी युद्ध करावं, बरेच जण आलेले आहेत, पण आपल्या योग्यतेचे कोण आहेत हे अगोदर आवेशाने सांगितलं आणि त्यांना पाहिल्यानंतर आता म्हणतो भिक्षा मागता भली. भिक्षा मागणं हे साधकाचं काम आहे, क्षत्रियाचं नाही. जर तू साधकाच्या भूमिकेत असता तर आम्हीच तुला म्हटलं असतं, हे बघ हे वस्त्र घे, 4 गाठी बांध आणि भिक्षा मागायला जा. पण आता युद्धावर आला तर युद्धच करावं लागेल म्हणून हिंसा नाही सांगितलेली. क्षत्रियाचं युद्ध नावाचं जे कर्म आहे त्यामध्ये घाव घालावाच लागतो. हत्वापि सईमान लोका न हंती न निबद्धते, हा झाला एक अर्थ. बरं, पण दुसरा अर्थ असा काही विचित्र घेऊ नका की मी ज्ञानी आहे हे सिद्ध करण्याकरता मी कोणाचा तरी खूनच केला पाहिजे, असा त्याचा काही अर्थ घ्यायचा नाही. नाहीतर मग हत्वापि सईमान लोकांना हंतीन निबद्धते असं म्हणण्यात त्याचं काही तात्पर्य घेऊ नका. म्हणजे आपण ज्ञानी आहे हे सिद्ध करण्याकरता विनाकारण कोणाचा वध करूही नाही. क्षत्रिय आहे बुवा, युद्धाचा प्रसंग प्राप्त झाला, अशा प्रसंगामध्ये जर युद्ध घडलं तरीसुद्धा दोष लागत नाही, हे सांगण्याचं कारण आहे किंवा भाव आहे. आणि मग कुणाला हा बोध प्राप्त होतो, अहंकाराचा भाव का राहत नाही. बघा, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, श्लोकातलं चिंतन हे आहे. पण त्याचा देहाच्या ठिकाणी अहंकार का राहिला नाही, बुद्धी महात्म्याची का लिप्त होत नाही, याची परंपरा सांगत असताना ज्ञानोबा आहे प्रारंभ किती गोड करता. म्हणजे मुळापासून प्रारंभ केलेला आहे. ओव्यांचा काल आपण विचार केलाच होता की जीवाला अविद्या आहे, स्वस्वरूपाचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान त्याची एक प्रकारची निद्रा आहे. त्या निद्रेतून त्याला विश्व नावाचं एक स्वप्न पडलेलं आहे. या स्वप्नामध्ये तो अनादी कालापासून सुखदुःखाचा भोग घेतो आहे. आणि मग या स्वप्नातून जागा व्हायचं असेल तर त्याला मी कोण आहे याची जागृती द्यावी लागेल की नाही. सामान्य उदाहरण दिलं तर लक्षात येईल आपल्याला. एखादा व्यक्ती जर झोपला असेल तर त्याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये त्याला राज्य मिळालं. ज्ञानोबा म्हणतात बघा, स्वप्नीचे राज्य का मरण, हर्ष शोकाशी कारण नव्हे घेऊ नका, मला ते नाही सांगायचं आज. जाग झाल्यानंतर हर्ष शोकाला कारण राहत नाही खरं आहे, पण स्वप्नातलं राज्य जर मिळालं तर त्याला आनंद होतो. स्वप्नात जर मृत्यू प्राप्त झाला तर शोक प्राप्त होतो. असा एखादा व्यक्ती शोक करत असेल तर जवळ असणारा एखादा उदार व्यक्ती विचार करतो, अरे याला स्वप्नामध्ये सुखदुःख होतं आहे, याचा अर्थ याची निद्रा आपल्याला बाजूला सारावी लागेल. आणि मग तो शब्दाने त्याच्या नावाचा उल्लेख करतो. शब्दामध्ये शक्ती असते. 100 माणसं झोपली असेल, ज्या व्यक्तीच्या नावाचा आपण उच्चार केला तोच व्यक्ती जागा होतो. 99 माणसं झोपलेलेच राहतात का, शब्दामध्ये शक्ती आहे. मग शब्दशक्तीचा वापर करून उदार व्यक्ती त्याच्या मस्तकावर हात ठेवतो, थापटतो आणि त्याला जागा करतो. जागा झालेला व्यक्ती 2 गोष्टी सोडतो बघा. काय काय, जागा झाला की निद्रा सोडतो. निद्रा सोडल्यामुळे निद्रा ज्याचं कारण आहे अशा स्वप्नाला सोडतो. स्वप्न सुटलं की स्वप्नातलं सुखदुःख त्याला बाधत नाही. हे झालं दृष्टांत, हा झाला उदाहरणाचा भाव. तसं जीवाला स्वस्वरूपाचं अज्ञान आहे, अविद्येची निद्रा लागली आहे. त्या अविद्येच्या निद्रेमुळे अधिष्ठानाचं किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे त्याला भ्रम झाला. कारण सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर त्यातून भ्रम निर्माण होत असतो. रज्जूचं इथं काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान आहे, पण रज्जूच आहे अशा विशेष ज्ञानाचा मात्र अभाव आहे. सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर त्यामध्ये रज्जूवर सर्पाचा जसा भ्रम व्हावा तसं जीवाला आपल्या आत्मस्वरूपाचं मी आहे असं सामान्य ज्ञान आहे. पण मी सच्चिदानंद ब्रह्म आहे
असं मात्र विशेष रूपाचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळे त्याला भ्रम होतो. मग आत्मस्वरूपावर देहाचा भ्रम आणि ब्रह्मस्वरूपावर जगताचा भ्रम होतो आणि मग या भ्रमामध्ये तो देहाचा किंवा जगताचा हे स्वप्न नावाचा प्रपंच अनादी काळापासून भोगत आहे. ज्याप्रमाणे शब्दाचा वापर करून एखाद्या व्यक्तीला जाग करता येतं तसे श्री गुरु वेदातल्या शब्दाचा वापर करतात आणि त्याला महावाक्य असं म्हणतात. बरं, ज्याच्यामध्ये जीवाचं आणि परब्रह्माचं ऐक्याचं प्रतिपादन केलेलं असतं त्याला महावाक्य असं म्हणतात. महान म्हणजे मोठं. गुरुवारी बाबा सांगतात महावाक्य म्हणजे काय 2-4 पानं भरलेलं आहे असं नाही आहे. महावाक्य म्हणजे याचा अर्थ मोठा आहे. अर्थ मोठा ज्याचा असेल त्याला महावाक्य म्हणतात. वेदात 2 वाक्य आहेत, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं, महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं. 4 वेदाची 4 महावाक्ये की नाही. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. त्या तत्वमसी महावाक्याचा श्रीगुरु त्या साधकाला जागृती देण्याकरता उपयोग करतात आणि सांगतात अरे ते परब्रह्म तूच आहे, ते ईश्वर चैतन्य तू आहे. आता तू आहे जीव, ईश्वर आहे सर्वशक्तिमान, जीव आहे अल्पशक्तिमान आणि अशी पदाने ऐक्य सांगतात. तर त्यामध्ये श्रीगुरु ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी ऐक्य असलं पाहिजे. ते वाचार्थामध्ये ऐक्य होत नाही, लक्षार्थामध्ये ऐक्य होतं. म्हणून तत्पदाचं वाच्य ईश्वर तो भाग सोडून द्या, पण तत्पदाचं लक्ष ब्रह्मचैतन्य त्याचं ग्रहण करा. त्वम पदाचा वाच्य जीव तो भाग सोडून द्या, पण त्वम पदाचं लक्ष कुटस्थ चैतन्य त्याचं ग्रहण करा. ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य यांचं अखंड ऐक्य आहे ते अशी पदाने सिद्ध करतात. म्हणून महावाक्य जीवाच्या लक्ष स्वरूपाचं, ईश्वराच्या लक्ष स्वरूपाचं अखंड असणारं ऐक्य प्रतिपादन करतात. ते आहे महावाक्य. आणि त्या महावाक्यामध्ये आत्मज्ञान ब्रह्मज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे, पण वाचार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं अखंड ऐक्य ग्रहण केलं जातं. पण नुसतं महावाक्याने काम भागत नाही. ज्ञानोबा म्हणतात गुरु कृपेचेने थावे. थावे म्हणजे बळ, त्यामध्ये गुरु कृपेचं बळ असावं लागतं. बरं, ते आपण उदाहरण कायम बघतो की नाही. बंदुकीतली गोळी असते की नाही, एका गोळीचा वापर केला तर एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. पण आता ती जर गोळी बंदुकीच्या बाहेर असेल आणि एक नाही अशा मुठभर गोळ्या आणल्या आणि चोराने आपल्या गळ्याला चाकू लावलेला आहे, अशा मुठभर गोळ्या जरी त्याला फेकून मारल्या तर चोराला काही फरक पडत नाही. का? जशी ती गोळी बंदुकीतून यावी लागते, नुसती गोळी कामाची नाही. तसं महावाक्य ते गुरूंच्या मुखारविंदातून यावं लागतं. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू काय गुरुमुखात लब्धम असं म्हणतात. त्यांच्या मुखातून आलं तर त्याला गुरुकृपेचं बळ आहे. म्हणून आपल्याकडे आत्मज्ञानाकरता साक्षात्कारणत्व गुरुकृपेला आहे. बरं, महावाक्याचं निमित्त आहे. महावाक्याचे नावे म्हणजे योगाने, पण गुरुकृपा त्यामध्ये प्रमुख महत्त्वाची आहे. आणि बाकीच्या सगळ्या कृपा मिळाल्या, गुरुकृपा किंवा संतकृपा जर आपल्यावर नसेल ना तर बाकीच्या कृपेचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही. जसं एखाद्याचं अंग गोरं आहे, तरुण आहे, त्यावर सगळे अलंकार परिधान केलेले आहे, फक्त एकच आहे प्राण नाही. जसा प्राण नसेल तर त्याचा उपयोग नाही, तसं सगळ्या कृपा आहे अंतकरणाची, शास्त्राची, ईश्वराची. पण गुरुकृपा किंवा संतकृपा नसेल तर बाकीच्या असणाऱ्या कृपेचा म्हणावा तेवढा लाभ होत नाही. त्या वाया जातात असं नाही आहे, पण म्हणावा तेवढा लाभ होत नाही. गुरुकृपेचा एक तर शाब्दिक कृपा होते, श्री गुरु मस्तकावर हात ठेवतात, थापटून त्याला जाग करतात. जसा सामान्य व्यक्ती जागा झाला की त्याची निद्रा सुटते, वाईट स्वप्न निघून जातं आणि तो बिचारा रडणारा स्वप्नामध्ये आता हसू लागतो. तसं श्रीगुरु जेव्हा साधकाला आत्मजागृती देतात तेव्हा त्याची विश्व स्वप्नासहित माया निद्रा सांडून टाकली जाते आणि सहजेची चेईला तो जागा होतो. पण कसा? अद्वयानंदपणे. जो बघा बरं, जो अगोदर दुःख भोगत होता
तो आता आनंदाला प्राप्त होतो, आणि जो अनेक भेदाला प्राप्त झालेला होता तो आता अद्वय स्वरूपाला प्राप्त होतो. ज्याच्यामध्ये दुजेपणा नाही त्याला अद्वय म्हणतात, आणि ज्यामध्ये दुःख संबंध रहित केवळ सुखच आहे त्याला आनंद म्हणतात. बरं, अशा आनंद रूपाने आणि अद्वयपणाने तो सहज जागा होतो. आता ही 5व्या क्रमांकाची ओवी काल आपण पाहिली, यातला एक थोडासा भाव सांगतो आणि पुढे जाऊ. सहजेची चेला तो सहजच जागा झाला असं का म्हणतात बरं? त्याला जाग होण्याकरता कष्ट का पडत नाही? त्याचं कारण आहे, तो अगोदरचाच ब्रह्म होता, फक्त मध्यंतरी त्याला भ्रम झाला होता. भ्रम निवृत्त झाला की त्याला कष्ट करावे लागत नाही. ज्याप्रमाणे गुरुवर्य श्री मारुती बाबा एक पाठामध्ये उदाहरण देत असतात विचारसागरामध्ये, ते भ्रम निवृत्त झाला ना तर त्याला ब्रह्म करायची गरज नाही आहे. ज्या जीवाला नाही, ज्या ब्रह्माला भ्रम झाला, चांगला आहे का बरं, ज्या ब्रह्माला भ्रम झाला त्याला जीव म्हणतात, आणि ज्या जीवाचा भ्रम गेला त्यालाच ब्रह्म म्हणतात. वाक्य थोडंसं गोंधळात टाकेल, पण बारकाईनं ऐकलं तर लक्षात येईल. ब्रह्म अधिक भ्रम जीव, आणि जीव वाचा भ्रम बरोबर ब्रह्म. आता एक गणितातलं वाक्य सांगितलं तुम्हाला, ते गणितातलं सांगितलं, मी काही हिशोब नाही सांगितला पैशाचा. बाबा उदाहरण सांगत असतात, एक ब्राह्मण आहे, तो प्रातर्विधीला गेला. हे बाबांचं उदाहरण आहे बरं, विचारसागरामध्ये इतके दृष्टांत सांगतात बाबा, खूप सुंदर. प्रातर्विधीला गेला, पण गेला तर दुसऱ्याच धर्माच्या एका स्थानातून येता येता आला. आता अशुचिरभूत नाही ना, म्हणजे अशुचिरभूत आहे, अपवित्र आहे. आणि हे भूत प्रेत पिशाच जे असतात ना, हे अपवित्र माणसावर लवकरात लवकर हल्ला करतात. पण हे ज्या माणसाचा आहार चांगला नाही, ज्यांचं वागणं चांगलं नाही, त्यांच्या घरामध्ये भूत का लागतात? त्याचं कारणच आहे, भूताला माहिती आहे समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो. हे दिसायला फक्त माणसं आहे, हे असायला भूतच आहे की नाही, म्हणून भूत त्यांनाच लागतात, बाकीच्याला लागत नाही. पवित्र माणसावर भूत काय करतात? उद्धार करण्यासाठी आले तर आले, नाहीतर भूत असे काही कोणाचे घरी जायला मोकळे नाही. तसा हा प्रातर्विधीला गेला, पण स्नान वगैरे काही झालं नव्हतं, म्हणून अपवित्र अवस्थेमध्ये होता आणि त्याला भूत लागलं दुसऱ्याच्या एका धर्माचं. मग आता स्नान झालं मग संध्या वगैरे करावी की नाही? चटई टाकली, ते पुन्हा पाय मागं घेतले आणि लागला प्रार्थना करायला. ते गायत्री मंत्राचा उच्चार करायचा तर दुसरेच मंत्र म्हणायला लागला. गावातले लोक म्हणे, आता काय झालं? अवघडच झालं म्हणे, इतका चांगला ब्राह्मण, बरं याच्याशिवाय लग्नाची मुहूर्तही कोणी काढत नाही आपल्या गावात, दुसरा आणायचा कुठून? चाणाक्ष माणसाच्या लक्षात आलं, हा ब्राह्मण आहे पण याला दुसऱ्याच धर्माचं भूत लागलं आहे. मग मांत्रिकाला बोलवलं, आणि त्या ग्रहाती पंचाक्षरी अनुमानिका, त्या मांत्रिकाने त्याचं भूत उतरविलं. आता ऐका बरं, ज्या ब्राह्मणाला भूत लागलं होतं त्याच्या अंगातलं भूत निघून गेलं, आता त्याला पुन्हा ब्राह्मण करायचं आहे का? तो आहेच, फक्त त्याला जे भूत लागलं होतं ना ते फक्त भूतच घालवायचं आहे. ब्राह्मण तो मूळचाच आहे. तसा जीव मूळचाच ब्रह्म आहे, पण त्याच्या अंगात जीवपणाचं भूत लागलं आहे. मग नुसतं जीवपणाचंच लागलं असं नाही आहे, जीवपणाचं लागल्यानंतर मग अनेक भूत लागतात पाठीमागं, अनेक. मग प्रसिद्धीचे लागतात किंवा मी पाय याचं लागतं, हे अवघड आहे सगळे. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी, सगळे भूतच आहे. आणि हे भूतच अंगातून काढायला वेळ लागतो, नाहीतर ब्रह्म आहेच ना आपण. फक्त सहजेची चेला अद्वयानंदपणे तो सहज जागा होतो, आणि ही श्री गुरु कार्य करतात. आता पुढचा भाव आहे का, ही जागृती फक्त संत देतात, नाहीतर ही जागृती श्री गुरु आणि संताशिवाय कोणीच देत नाही. आणि म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, ते आपल्याला जाग करतात. जाग त्यालाच केलं जातं जो झोपलेला आहे. आणि जीवात्मा कधीपासून झोपला? अनादि जो. कुठं झोपला? अविद्येच्या निद्रेत झोपलेला आहे. सामान्य स्वप्न पडलं, अवस्थांतर व्हावं लागतं, त्या निद्रेतून जागं होणं फार कठीण नाही आहे. पण जी अविद्येची आपल्याला निद्रा लागली, त्या निद्रेतून जागा व्हायचं असेल तर याला मात्र बोधांतर घडावं लागतं. म्हणजे ज्याचा देह मी आहे असं बोध आहे, त्याच्यातून त्याला आत्मबोध प्राप्त व्हावा लागतो. आणि खरा जो बोध असतो ना, तो बोध अज्ञानाला घालवलं
की स्वतःसुद्धा शिल्लक राहत नाही. अग्नी लाकडाला लागला की लाकडाला जाळतो, जाळण्याचं काम संपलं की अग्नी स्वतः निघून जातो. ज्ञानोबा हरिपाठामध्ये कापराचं उदाहरण देतात. कापराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. तसा बोध असतो. साधू बोध झाला तो नरोन्या ठेला, ठाईच मुराला अनुभव. दोन अर्थ होतील बरं त्याचे. साधू हे जर विशेषण घेतलं, संस्कृतमध्ये साधू हे विशेषण आहे. साधू म्हणजे चांगला बोध झाला तर तो बोध नरोन्या ठेला, न शिल्लक राहता आत्मस्वरूपाला शिल्लक ठेवतो. म्हणजे तो बोध अज्ञान घालवलं की स्वतः निघून जातो. जसं की पायातला काटा आपण काढला की दुसराही काटा आपण फेकून देतो, तसं अज्ञान घालवलं की ज्ञानही राहत नाही. हा झाला एक अर्थ, चांगला बोध राहत नाही. किंवा दुसरा अर्थ, साधूपासून जर आपल्याला बोध झाला तर तो बोध मात्र शिल्लक न राहता फक्त आत्मस्वरूपाला शिल्लक ठेवतो. म्हणून जागा झाल्याबरोबर त्याला केवळ आनंदाची प्राप्ती. आणि त्याचं जो जीवात्मा स्वतःला संकोचित समजत होता ना, तो आता आत्मस्वरूपाने ब्रह्मभावाला प्राप्त होतो. ब्रह्म एवढं व्यापक आहे, इतकं व्यापक आहे, त्या ब्रह्माला देशाचा, कालाचा आणि वस्तूचा कोणताही परिच्छेद नाही. व्यापक असल्यामुळे देश परिच्छेद नाही, नित्य असल्यामुळे काल परिच्छेद नाही, आणि सर्वांच्या हृदयामध्ये असल्यामुळे वस्तू परिच्छेद नाही. असं जे अनंत ब्रह्म आहे त्या ब्रह्मभावाला हा प्राप्त होतो. बरं, ज्ञानोबांची गोवी फार गोड आहे बघा. मग तो जीव हे भाष सरे, आ ब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानात भरे एकत्व येणे. त्याचे जीवदशा संपून जाते आणि ब्रह्मदेवापर्यंत आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. चिलटापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या हृदयामध्ये असणारं परमात्म तत्व ते माझ्यापेक्षा वेगळं नाही, मीच आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे त्याला अद्वय भाव म्हणतात. आणि ज्या अद्वय भावामध्ये आपल्याशिवाय आता कशाची प्रतीती येत नाही. म्हणजे जिकडे पाहिल तिकडे अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हा भाव आहे बरं. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. सगळीकडे आपल्या ब्रह्मस्वरूपाची त्याला प्राप्ती किंवा अनुभूती येते. आणि जेव्हा ही अनुभूती आली तेव्हा त्याला जगत नावाचा भ्रम किंवा विश्व नावाचं स्वप्न कसं शिल्लक राहत नाही. त्याकरिता आता ज्ञानोबा पुढे उदाहरण देतात. ज्या पुरुषाला आपला आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे हे कळतं, आपण तेही चिंतन पाहत असतो की नाही. जेव्हा आत्मा ब्रह्म आहे असं कळतं, आत्मा ब्रह्म आहे, तेव्हा आत्म्याच्या ठिकाणची परिच्छिन्नता निघून जाते. कारण आत्मा ब्रह्म झाला म्हणजेच व्यापक झाला. म्हणून आत्मा ब्रह्म असं कळाला तर परिच्छिन्नतेची भ्रांती निघून जाते. आणि ब्रह्मच माझा आत्मा हे कळालं तर त्याच्या अगोदर ब्रह्म कुणीतरी लांब आहे, परोक्ष आहे असं वाटत होतं की नाही. मग आता ब्रह्मचा आत्मा आहे असं कळालं की परोक्षतेची भ्रांती निघून जाते, अपरोक्ष ज्ञान होतं. मग आत्मा ब्रह्म कळाला तर परिच्छिन्नता निघून गेली. आणि ब्रह्मचा आत्मा आहे असं कळालं तर परोक्षता निघून गेली. परिच्छिन्नता आणि परोक्षता निघून गेली की मग तो व्यापक भावाला प्राप्त होतो. या बोधामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. एकम एव अद्वितीयम ब्रह्म, एकटंच एक आहे, याला नाही दुसरा जोडागे, याच्यासमोर दुसरं द्वैत नाही, काहीच अनुभवाला येत नाही, जगत नाही. पुढे सांगू का, ज्ञानोबा म्हणतात तेथ विवेक वैराग्येसी, आटे बंद मोक्षेसी, वृत्ती तै अवृत्तीशी बुडवणे जाय. या अखंड व्यापक स्वरूपामध्ये विवेक नाही, वैराग्य नाही. पुढे बघा, बंद नाही, बंदाच्या सापेक्ष मोक्ष नाही, अहम ब्रह्मास्मी वृत्ती नाही, आणि वृत्ती विवर्जित असणारी अवस्थाही नाही. मग काय आहे? असं स्वरूप आहे जे शब्दाला विषय होत नाही. गुरुवर्य बाबा त्याकरता एक वाक्य सांगत असतात, ज्याला शून्य म्हणता येत नाही आणि जे द्वैतामध्ये सापडत नाही, असं काही बाही जे आहे त्या स्वरूपाला ब्रह्म म्हणतात. हे सुद्धा आपण जोपर्यंत ब्रह्मभावाला प्राप्त होत नाही तोपर्यंत अलीकडं असतानाच ही भाषा करावी लागते.
जर ब्रह्मस्वरूपाला एखादा प्राप्त झाला तर तो सांगण्याकरता शिल्लक राहत नाही. मिठाचा खडा समुद्रामध्ये उडी मारतो आणि तो जर म्हणत असेल बघा बघा मी अजून शिल्लक आहे, बघा आम्ही समुद्र स्वरूप झालो, अरे समुद्र स्वरूप झाला तर तो सांगायला शिल्लक राहणारच नाही. ज्या अर्थी म्हणतोय मी अजून समुद्र स्वरूप झाला त्या अर्थी झालाच नाही. तसं एखादा म्हणत असेल ना मी ब्रह्म झालो मी ब्रह्म झालो तर बहुतेक अजून झालाच नाही. आणि झाला असेल तर सांगण्याकरता शिल्लक राहणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात इथं जाणीव करीतोची नेणे आतिलेपण मिरवितेची उणे आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती हा त्या महात्म्याचा बोध. आणि त्या बोधामध्ये आता त्याला जगत नाही, जगताचा एक अंश देह नाही, देहाच्या ठिकाणचा अहंकार नाही, अहंकार नसल्यामुळे बुद्धी लिप्त होत नाही, बुद्धी लिप्त झाली नाही तर कर्म नाही, कर्म नसल्यामुळे पाप पुण्य नाही, पाप पुण्य नसल्यामुळे सुखदुःख नाही, सुखदुःख नाही तर जन्म नाही. आणि म्हणून त्याच्याकडून जर कोणाचा घात झाला तर काहीच होत नाही, कारण तो आहे पारमार्थिक सत्तेमध्ये आणि सगळं जगत आहे प्रातिभासिक सत्तेमध्ये. थोडंसं बारकाईनं आणखीन ऐका. एखादा व्यक्ती जागा झालेला आहे, जागृतीमध्ये आलेला जो व्यक्ती आहे, स्वप्नामध्ये त्याला मरण आलं होतं. बाबा हे उदाहरण सांगत असतात, एखादा व्यक्ती जर स्वप्नामध्ये मृत्यूला प्राप्त झाला, अंत्यसंस्कार झाला आहे स्वप्नामध्ये, जाग झाल्यानंतर 10 दिवस सुतक पाळतो का पाळत नाही बरं? कारण स्वप्नाची सत्ता वेगळी, जागृतीची सत्ता वेगळी. जागृतीची व्यावहारिक आहे, स्वप्नाची प्रातिभासिक आहे. अहो मग जर व्यावहारिक सत्तेमध्ये प्रातिभासिक सत्तेतला संबंध लागत नाही तर हा तर पारमार्थिक सत्तेतला महात्मा आहे, याला कोणता संबंध लागणार आहे? बरं ते सोडून द्या. म्हणजे अंत्यसंस्काराचं सुतक कोणीच पाळत नाही. पण स्वप्नात एखाद्याला पुत्र प्राप्त झाला, जागृतीमध्ये गावात पेढे वाटतो का? पेढे वाटतो? वाटत नाही. का? कारण पेढे वाटावं असं त्याला वाटतच नाही, म्हणून वाटीत नाही ना पेढे. स्वप्नातली सत्ता भिन्न आहे. तसा महात्म्याला हे संपूर्ण जगत सत्ता भिन्न आहे, म्हणून स्वप्नातला अंत्यसंस्कार सुतक निर्माण करत नाही, स्वप्नातला पुत्र लाभ जागृतीमध्ये आनंद देत नाही. तसा महात्मा आपल्या बोधामध्ये असल्यामुळे त्याच्या हातून जरी कर्म झालं तर ते कर्म सत्ताभेद असल्यामुळे त्या महात्म्याला कोणत्याही प्रकारचा भोग देत नाही, हे सांगायचं आहे. आणि दुसरा भाव असा आहे, जागृतीमध्ये आला की स्वप्न मनातलं मनामध्येच माळून जातं किंवा नाहीसं होतं. नाही असा स्वप्नाच्या बाबतीमध्ये आपला निश्चय होतो. तसा जो आत्मस्थितीमध्ये जागा झाला त्याच्याकरता जगतच नाही ना. न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधकाः न मुमुक्षु न वैमुक्त इत्येषा परमार्थता. ही खरी परमार्थाची खूण आहे. आणि त्या बोधावर जो गेला आहे तो कशाला कर्म पाहतो आहे ते ज्ञानोबराय पुढे सांगतात. पहिलं उदाहरण आहे, तेव्हा मृगजळाचे पूर 406 क्रमांकाची ओवी. दिसते एक निरंतर हारपती का चंद्रकर फाकता जैसे. का बाळत्व निगोणी जाय तै बागुला नाही त्राय. पै जळालिया इंधन न होय रंधन जेवी. नानाचे वालिया पाठी तै स्वप्न न दिसे दिठी. तैसे अहम ममता गा किरटी नुरेच्छे तया. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जो आपल्या आत्मस्वरूपाला ब्रह्मभावाला जागृतीला प्राप्त झाला त्याला देहाच्या ठिकाणची अहंता म्हणजे मीपणा आणि देहसंबंधी पदार्थावर असणारे ममत्व, हे माझे आहे माझे आहे अशी ममता राहत नाही. इथली एक ओवी सांगू का आता 8व्या क्रमांकाची. त्याला अहंता आणि ममता राहत नाही. ज्याला अहंता आणि ममता राहत नाही त्याला संन्यासी म्हणतात. मी माझे ऐसे आठवण. मी म्हणजेच अहंता, माझे म्हणजेच ममता. ती ओवी आणि ही ओवी काही फरक नाही त्यामध्ये, फक्त शब्द रचनेमध्ये फरक आहे, अर्थ मात्र एक आहे. मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मग अहंता आणि ममता नुरेचे तया. त्याला अहंताही राहत नाही देहसंबंधी, आणि देहाच्या संबंधाने असणारे संबंधित पदार्थ त्यावर त्याची ममता राहत नाही. मनुष्याच्या दुःखाला कारण अहंता आणि ममताच आहे बरं. ज्याची ममता पदार्थावर असते
म्हणजे पदार्थ माझा आहे, माझा आहे अशी भावना ज्याची असते त्याला दुःख होतं, आणि ज्याची ममता नसते त्याला दुःख होत नाही. ते शास्त्रामध्ये असं उदाहरण दिलं आहे, एका सावकाराने पोपट पाळला म्हणे. बाबा पण हे उदाहरण सांगत असतात. त्या पशुला फक्त अहमाध्यास असतो, मनुष्याला अहमाध्यास आणि ममाध्यास दोन्ही असतो. हे कालच ते उदाहरण सांगितलं. ते एक दोन सांगतो आता, आठवले म्हणून. आठवले की सोडा वाटत नाही बरं. हे तुम्हाला आता नाही कळणार, वक्त झाल्यावर कळेल. ऐका. एका सावकाराने पोपट पाळला म्हणे. पोपट मरण पावला. दुःख होतं की नाही? पोपट मरण पावला तर दुःख झालं, पण पोपटाच्या अगोदर 10 मिनिटांनी त्याच घरातला उंदीरही मरण पावला होता. उंदराच्या मरणाचं सावकाराला दुःख नाही झालं का? पोपटावर ममता प्रेम आहे आणि उंदरावर प्रेम नाही. मनुष्याला व्यक्ती, वस्तू, पदार्थ दुःख देत नाही, त्या पदार्थावर असणारी भावना दुःख देते. नाहीतर मग एकाच घरामध्ये उलट उंदीर तर जास्त दिवसापासून राहत होता, धान्य खात होता ना, पण त्याचा तो मेला तर दुःख नाही, पण पोपट मेला की दुःख मात्र होतं. म्हणजे मी, अहंता आणि जे प्रिय पदार्थ आहे त्याच्यावर ममता ही माणसाची असते. पशुला मात्र तसं नाही. पशुला फक्त अहंता असते, ममता अजिबात नसते. गुरुवारी बाबा उदाहरण सांगत असतात. ते एका सावकाराने प्रवासाकरता घोडी विकत घेतली आणि ती आजारी पडली बिचारी. पशु आहे, आजारी पडली की ती चाराच खाईना. सावकाराचा चेहरा पडला. मित्राने विचारलं, का हो नाराज आहे? म्हणजे काय सांगावं तुम्हाला, आम्ही प्रवासाकरता जे वाहन घेतलं ना, चारचाकीच आहे ना ते चारा खात नाही. असं ते चारा खात नाही म्हणून मी सुद्धा काय करत नाही, भोजन करत नाही. दिवस बदलले, उपचार काहीतरी झाले, त्या घोडीने चारा खायला प्रारंभ केला. सावकाराचा चेहराच खुलला. तिने खरारा खाल्ला की याने नाश्ता मागवला. त्याला म्हणतात तस्मिन तत् सुख सुखित्वम, त्याच्या सुखाने आपण सुखी होणं प्रेम आहे की नाही. आता दिवस बदलले, सावकार आजारी पडला. मग आता त्या घोडीने चारा बंद केला असेल, फरक नाही, ते नित्यनेम सुरूच आहे. तो भूक लागली की खायचा. गुरुवारी बाबा सांगतात सावकार एवढा आजारी पडला नव्हे, मेलाच. त्या दिवशी घोडीने दाबून खरारा खाल्ला, आहे का नाही. सावकाराला अहंता आहे आणि माझी वस्तू त्यावर ममता आहे, पण पशुला फक्त देहाची अहंता आहे. सावकार माझा मालक आहे हे त्यांच्या ध्यानातही नाही. म्हणून आपल्यापेक्षा पशुसुद्धा म्हणा ना बरे, कारण आपल्याला अहंताही आहे आणि ममताही आहे. त्यांना फक्त अहंता आहे, ममता मात्र अजिबात नाही. बघा तुम्ही, समजा एखाद्या गायीने वासराला जन्म दिला तर ममता आहे की नाही, पण वासरू जर मोठं झालं तर मग ममता नाही. केव्हा हे पशु आणि पक्षी ते लहान लहान पिलं जन्माला येतात, जोपर्यंत पंख फुटत नाही तोपर्यंत चिमणी त्यांच्या चोचीमध्ये धान्याचे कण भरविते. पण एकदा त्याच्या पंखामध्ये बळ आलं की बस संबंध त्यांचा सुटून जातो. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. सीमित कालापर्यंत ते प्रेम करतात बरं, मर्यादित कालापर्यंत ममता असते. एका ठराविक वयाचा भाव पुढं गेला की त्यांच्यामध्ये ममता राहत नाही बघा. म्हणून तर गायीपासून तयार झालेलं वासरू त्याचं बैलामध्ये रूपांतर झालं आणि एखादा शेतकरी त्या बैलाला विकतही घेऊन दुसऱ्या गावामध्ये गेला तर गायीच्या डोळ्यातून अश्रू येत नाही का? माहिती आहे, कारण कालांतराने हे जाणारच आहे. म्हणून ममता फार मर्यादित आहे, फार प्रेम करत नाही ते. आणि जीवाची पायचं कामच नाही आहे. अंथरुणावर खेळलेला असतो पण तो आपल्या पंतूची सुद्धा सगळी व्यवस्था करून जातो. ममता किती वाढलेली आहे. पण एका कुटुंबाची असं नाही ना हो. शेतामध्ये पडलेला बांधावरचा दगड तो सुद्धा माझाच आहे, अशी एवढी ममता वाढलेली असते. म्हणजे इतका विस्तार आहे. आणि अहंता ममता सुखदुःखाला कारण ठरते बघा. पण वा तैसे अहममतेची अलवड सवडी, मातेन पवतीची बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी, डवळी ते ठेली. गोड ओवी बघा, ती ओवी ही ओवी सारखीच आहे. मी माझी आईचे आठवण म्हणून राहत नाही, आणि ज्याला राहत असेल त्याला जन्म मरणाच्या दोन्ही थड्यावर कायमच त्याला प्रवास करावा लागतो. आता महात्म्याला भ्रम का राहत नाही, त्याचं कारण त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आहे. उदाहरण देऊ का? रज्जू रूपाने कळाली तर सर्प भ्रम राहत नाही. शुक्ती रूपाने कळाली की रजत भ्रम राहत नाही. स्थाणू रूपाने कळाला तर पुरुषाचा भ्रम राहत नाही.
तसं आपलं स्वरूप आत्मस्वरूपाने ब्रह्मरूपाने कळालं तर देह नावाचा विश्व नावाचा भ्रम राहत नाही, फक्त अथांग आणि अखंड स्वरूप राहतं. कसं? याकरता उदाहरण. आता या पुरुषाचं काय झालं आहे महात्म्याची? माया नावाची निद्रा म्हणजे अविद्या निघून गेली आहे. त्यानंतर विश्व नावाचं स्वप्न म्हणजे देहात्म भ्रांती निघून गेली आहे. आता कारणच नाही तर कार्य कसं काय शिल्लक राहणार? आणि जोपर्यंत कारण असतं तोपर्यंत कार्य राहतं. रज्जूचं जर आपल्याला अज्ञान असेल तर सर्पाचं कार्य राहू शकतं, पण रज्जू रूपाने कळाली, रज्जूचं अज्ञान निघून गेलं कारण, तर आता सर्पाचा भ्रम जसा राहत नाही तोच भाव आता या सगळ्या दृष्टांतातून पुढे ज्ञानोबाने प्रगट करतात. केव्हा मात्र? जेव्हा तो आपल्या स्वस्वरूपाने जागा होईल तेव्हा. जागा झाला तर हा तेव्हा शब्द कालवाचक आहे. जेव्हा श्री गुरुच्या मुखारविंदातून महावाक्याच्या निमित्ताने आपल्या आत्मस्वरूपाची जागृती होईल तेव्हा हे घडेल. म्हणून पुढे शब्द आला बघा, तेव्हा मृगजळाचे पुर दिसते एक निरंतर, हारपती का चंद्रकर फाकता जैसे. चंद्रकर म्हणजे हात. चंद्राचे कोणते हात आहे? चंद्राचे किरण हे चंद्राचे हात आहेत. चंद्राचे कर फाकता म्हणजे चंद्रकिरणाचा विस्तार झाला की काय होतं? त्याच्या अगोदर दिवसा काय होतं हे बघावं लागेल. भर दुपारी 12 वाजता तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा, मृगजळाची या पुरा रूप होय. बरडमाळ रानाची जमीन असावी. भर दुपारी 12 वाजता सूर्यकिरण त्यावर पडावं आणि थोडीशी हवेची झुळक व्हावी. काय होतं? आता उन्हाळ्यामध्ये जास्त अनुभव हा येतो आहे. किंवा आपण डांबरी रस्त्यावर प्रवास केला आणि आपण जर समोर बसलेला असेल तर आपल्याला रस्त्यावर काचेतून पुढचं रस्त्यावर पाणी सांडलेलं दिसतं बघा. तर ते काय असतं? सूर्याचं किरण बरं दुपारी पडलं आहे रस्त्यावर आणि ते माळरानात जमीन एक आहे. रस्त्यावर कुठं काय गवत उगत आहे? माळरानात जमीन एक प्रकारची, पण त्यामुळे मृगजळ दिसतं. पाण्याचा भ्रम होतो. सूर्याला मृगजळ माहिती नाही. आपल्याला दिसतं पण खोटं आहे असं आपल्याला वाटतं, पण आपल्यासारखं मृगाला वाटत नाही ना. त्या मृगाला मात्र ते खरंच वाटतं. जवळचं पाणी सोडतं आणि त्याच्या मागे धावतं. कुठपर्यंत? जोपर्यंत छाती फुटत नाही तोपर्यंत. फुटवणी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीची. आता ही मृगजळ कुठपर्यंत आहे? सूर्याचा संबंध किरणाचा आहे तोपर्यंत. जातं केव्हा? ज्ञानोबाला म्हणतात मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर. मृगजळाचा पूर निरंतर म्हणजे कायम आपल्याला एक रूपाने दिसतो, पण हरपतो बघा. केव्हा हरपतो? चंद्रकर फाकता जैसे हरपती. चंद्राचे किरण म्हणजे काय? रात्री. सूर्याचं किरण मृगजळाला कारण आहे आणि चंद्राचं किरण प्राप्त झालं तर मृगजळ दिसत नाही. मृगजळाचे पूर सगळे हरपून जातात. तसं अविद्या आहे तोपर्यंत जगताचा भ्रम आहे आणि एकदा आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर जगताचा भ्रम मात्र नाही असा भाव. आणखी उदाहरण देतात, का बाळत्व निगोणी जाय तै बागुला नाही त्राय, पै जळालिया इंधन न होय रंधन जेवी. का म्हणजे अथवा लहान मुलं असतात ना, आपल्याकडे शास्त्राचं सांगतं की 5 वर्षापर्यंत लहान मुलांचा लाड करावा, पुढचे 10 वर्ष त्याला शिस्त लावावी. मुलगा 16व्या वर्षात गेला तर त्याच्यासोबत मित्राप्रमाणे वागावं. काही आईवडिलांना हे लक्षातच येत नाही. मुलाचं लग्न झालं तर मुलाप्रमाणेच त्याच्यासोबत मित्राप्रमाणे वागलं पाहिजे. संस्कारही देत नाहीत. 5 वर्षापर्यंत मुलाचा लाड, पुढचे 10 वर्ष शिस्त आणि मग मित्रवत आचरित असा भाव आहे. मग आता मुलं जे लाडके असतात ना ते सहसा ऐकत नाही. तुम्ही लहान मुलांचं निरीक्षण करा बघा. ते एरवी आईवडील जर घरी असेल तर चांगले राहतात, पाहुणे आले की उड्या मारतात. त्याला माहिती आहे पाहुण्याच्या समोर आपले आईवडील आपल्याला काहीच धक्कासुद्धा लावणार नाही. नंतर काय व्हायचं ते होईल, पण पाहुण्याच्या देखत मात्र यांची आपल्याला हिंमत नाही हात लावण्याची. म्हणून त्या मुलाला जेवढे खेळ येतात ते सगळे खेळ तो पाहुण्याच्या देखत करून दाखवतो. उलट्या उड्या मारील, घसरूनच जाईल, असं काही ना काही पाणीच सांडेल, चेंडूच घेऊन येईल, नाहीतर मग मोटरच फिरवेल, असं ते काही ना काही करत राहतो. आणि मग त्या मुलाला काहीतरी भीती बसावी
याकरता जुन्या काळापासून एक पात्र आणलं जातं, हे घरोघरी बरं. काही खेळणे प्रत्येकाच्या घरी नसतात, पण हा जो व्यक्ती ना या ओवीतला हा प्रत्येकाच्या घरी. त्या बाळा सांगता, बाळा हे बघ जास्त धिंगाणा करू नको, कोपऱ्यात बागुलबुवा आहे बरं, बागुलबुवा आहे. मग आता बागुलबुवाची भीती कुठपर्यंत? जोपर्यंत बाळत्व दशा आहे तोपर्यंत. ज्ञानोबा म्हणतात का बाळत्व निघून जाय, त्याचे बालत्व भूमिका निघून गेली. आता तो जर असा धडधाकट झाला आणि आई त्याला म्हणे बाळू धिंगाणा करू नको बरं, पलीकडे बागुलबुवा आहे, तो असं का आण बरं काठी, बघू दे कुठे बागुलबुवा. तै बागुला नाही त्राय, त्राय म्हणजे सत्ता किंवा अस्तित्व. लय दिवस झाले या बागुलबुवाने मला त्रास दिला, एकदा टाकतोच काठी त्याच्या अंगामध्ये, असं आहे होतं की नाही. बाळत्व निघून गेलं तर त्या बागुलबुवाचं अस्तित्व राहत नाही. तसं अज्ञान निघून गेलं की जगताचं अस्तित्व राहत नाही. तै बागुला नाही त्राय. पै आणखीन उदाहरण, जळालिया इंधन न होय रंधन जेवी. रंधन म्हणजे काय? स्वयंपाक किंवा त्याला पाकक्रिया असं म्हणतात. स्वयंपाक कला आहे, त्याला पाककला म्हणतात. तो जमलं पाहिजे. आळंदीतल्या विद्यार्थ्याला जमतं म्हणा, खिचडी एक्सपर्ट असतात ते त्यामध्ये. जळालिया इंधन, इंधन म्हणजे लाकडं किंवा ज्यामध्ये अग्नीचं साह्य होईल अशा प्रकारचे पदार्थ. इंधनच आहे की नाही, लाकडंसुद्धा इंधनच आहे. आणि काही पेट्रोल वगैरे इंधनच आहे ना. आता आपला शताब्दीचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये मोठ्या मोठे ते बघा शेगड्या होत्या मोठ्या मोठ्या, आणि त्याच्यामध्ये डिझेल वापरलं जायचं की नाही, ते प्रकारचं इंधनच आहे. पण इंधन सगळं संपून गेलं, पुढे स्वयंपाक होतो का मग? जळालिया इंधन न होय रंधन जेवी. ज्याप्रमाणे पुढे स्वयंपाक होत नाही त्याला इंधन कारण आहे, तसं अज्ञान निघून गेलं की मग पुन्हा स्वप्न विश्व जगताचं स्वप्न दिसत नाही. आणखीन एक उदाहरण देतात अनुभवाचं. नाना, नाना म्हणजे काय? नवे नवे असा याचा अर्थ होतो. चेवो आलिया पाठी, पाठी म्हणजे नंतर बरं. चेवो आलिया पाठी, चेव आल्यानंतर म्हणजे काय? जागृती, जाग झाल्यानंतर. तै तेव्हा स्वप्न न दिसे दिठी, स्वप्न आपल्या नजरेला दिसत नाही का? दिसतं? अजिबात दिसत नाही. स्वप्न कुठपर्यंत दिसतं बरं? जोपर्यंत झोप आहे तोपर्यंत. पण एकदा झोप संपली, जागृतीला आला की स्वप्न मात्र दिसत नाही. या उदाहरणातून काय सांगायचं आहे? उदाहरणातून हे सांगायचं आहे की विश्व स्वप्नासहित माया निद्रा सांडून जो जीव ब्रह्मभावाला अद्वयानंदपणाने जागा झाला आहे, अशी जागृती ज्याला आली त्या जागृतीमध्ये माया नाही. मायेच असणारं कार्य विश्व किंवा देह नाही. त्यामुळे त्या महात्म्याला तैसी मागे दिलेल्या दृष्टांताप्रमाणे देहाच्या ठिकाणची अहंता आणि देहसंबंधी पदार्थाच्या ठिकाणची ममता किरीटी नोरेची तया, नोरेची शिल्लकच राहत नाही. पण कोणाला? तयावर. हा शब्दही महत्त्वाचा आहे. तया म्हणजे त्याला, पण कोणाला? ज्याला श्री गुरूच्या कृपेने महावाक्याच्या निमित्ताने अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं निसंदेह आत्मज्ञान प्राप्त झालं, त्यालाच फक्त अहंता आणि ममता राहत नाही. नाहीतर एरवी ज्याला ब्रह्मज्ञान झालं नसेल, तो ब्रह्मदेव जरी झाला तरी त्यालासुद्धा अहंकार राहतो बरं, अहंकार राहतो. कार्याच्या प्रसंगातला भाव आपल्या सगळ्यांना माहिती. ते नारदजी तिथं गेले सत्यलोकामध्ये. ब्रह्मदेवाला सांगितलं इथं तो काय करतोय म्हणे? गाडगे आणि मडकेच घडवतो आहे. मृत्यूलोकात बघ काय काल्याची लीला सुंदर सुरू आहे. ब्रह्मदेव मोठा, तोला असं मग मी आत्ताच जातो आणि काल्याचा प्रसाद घेऊन येतो. ब्रह्मदेवाला असं वाटलं कीर्तनात किती का गर्दी असाना, पण लोक आपल्याला जागा देतील ना, आपण कीर्तनकाराच्या पायाजवळ जाऊन बसू असं ब्रह्मदेवाला वाटलं. म्हणून सगळ्या लोकांना तुळून आपण जाऊन काला घेऊन येऊ. आला ब्रह्मदेव, पण काला कुठं मिळतो आहे? देवाच्या लक्षात आलं हा ब्रह्मदेव आहे, हा वारकरी नाही झाला. काला वारकऱ्याला मिळतो. वैष्णवाने का संभ्रम, काल्याचा अधिकारी वैष्णव आहे. तोही पुन्हा निका वैष्णव. निका म्हणजे शुद्ध वैष्णव, नुसता वारीपुरता वैष्णव नाही. हां, काही माणसं वारीपुरते वैष्णव होतात ना, तो नाही. वारी झाली की संपला वैष्णव. सप्ताह आला की वैष्णव, श्रावण महिन्यात वैष्णव, नंतर नाही. निका वैष्णव पाहिजे तर तो काल्याचा अधिकारी आहे.
ब्रह्मदेव का असेना पण काला नाही दिला आणि मग त्याचा अहंकार दुखावला. मी सत्यलोकाचा मालक आहे, मला काला नाही देत, दाखवतो. काय दाखवतो? गाईचे वासरं आणि गोपाळांना घेऊन गेला. भगवान म्हणले असं का? मग आता मी तुला दाखवतो. आणि काही नेनवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला, भाग निदिता तो वत्से गोवळ घेऊन गेला, तैसाचे आपण येथे होण्या ठेलावू. दृष्टांत संपला माझा. पण भाव असा आहे, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत ब्रह्मदेवाचा जन्म मिळाला तरी अहंता आणि ममता जात नाही. पण असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांना आत्मबोध प्राप्त झाला की अहंता आणि ममता शिल्लकच राहत नाही. या बोधावर जो आरूढ झाला असा महात्मा, तो जर या जगताचं अवलोकन करू लागला की जगत त्याला अनुभवाला किंवा प्रतीला येतच नाही. कसं? आणखी ज्ञानोबाला विस्तार करणार आहे, ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान